प्रशांत कोरटकरला मदत करणाऱ्या मित्रांचे जबाब नोंदवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। धीरज चौधरी याचा जबाब पोलिसांनी नोंदवला। कोल्हापुरात येऊन चौधरीने जबाब नोंदवला। कोरटकरला थेट ओळखत नाही, पण प्रशिक पडवेकरच्या मागणीवरून त्याला कार दिल्याची कबुली चौधरीने दिली आहे। प्रशिकने काही काळाकरता कार मागितल्याने ती दिली अशी माहिती चौधरीने दिली आहे। कोरटकरचे पत्रकार म्हणून असलेले नाव आणि प्रशिकची चंद्रपूरमध्ये असलेली ओळख यातून कार दिल्याचा जबाब चौधरीने नोंदवला। प्रशांत कोरटकर याला कुणी कार पुरवली, त्याला मदत कुणी केली, या सगळ्या संदर्भात चौकशी केली जाते। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी बोलूया। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती? कोल्हापूरमध्ये आहे ते धीरज चौधरी याची चौकशी झाली। धीरज चौधरी याच्यासह कोरटकरच्या 5 मित्रांना ते पोलिसांनी समन्स बजावलं होतं आणि त्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं। यापैकी धीरज चौधरी हा चौकशीसाठी जुनारा दरोडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले। सुमारे 3 ते 4 तास आहे त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली। या चौकशी दरम्यान त्याने प्रशांत कोरटकरला मी थेट ओळखत नसल्याची कबुली आहे ती दिलेली आहे। यासोबत प्रशिक पडवेकर याच्या माध्यमातून आहे ते प्रशांत कोरटकरची ओळख झाली आणि त्याचे प्रशिक पडवेकरचे जे मित्र आहेत चंद्रपूरचे, त्याच्या माध्यमातून मी ती गाडी आहे ती माझी त्याला वापरासाठी दिली होती। मात्र ते अल्पकाळासाठी त्यांनी गाडी वापरायला घेतली होती आणि ती गाडी घेऊन ते तेलंगणाला पसार झाले हे मला माहितच नव्हतं। अशा पद्धतीचा जबाब आहे तो धीरज चौधरी यांनी दिलेला आहे। धीरज चौधरी यांनी ह्या सगळ्या प्रकरणात आपला काहीच हात नसल्याचं आहे ते उघड झालेलं आहे। मात्र धीरज चौधरीवरती आरोप होते की त्याला म्हणजे प्रशांत कोरटकरला हॉटेल बुकिंग करून द्यायला धीरज चौधरीच पुढे होता। शिवाय तेलंगणामध्ये पसार होण्यासाठी गाडी द्यायला सुद्धा धीरज चौधरीच पुढे होता आणि त्या अनुषंगाने धीरज चौधरी याची गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली। मात्र धीरज चौधरीने आपल्या जबाबामध्ये आपण प्रशांत कोरटकरला थेटपणे ओळखत नसल्याचं आहे ते सांगितलेलं आहे। त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर आता धीरज चौधरीला या कामी नेमकं पोलीस कशा पद्धतीनं पुढे घेऊन जातात किंवा त्याला यामध्ये सहआरोपी करतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर धीरज चौधरी याच्यासह आणखीन 5 मित्रांना सुद्धा पोलिसांनी समन्स बजावलेला आहे। ते मित्र सुद्धा आता हळूहळू कोल्हापूर पोलिसांच्या मध्ये येऊन जबाब आपला देतील। मात्र सध्या धीरज चौधरीचे जबाब आहे ते पूर्ण झालेले आहे आणि धीरज चौधरी याच्यासह कोरटकरच्या मित्रांची अडचण आता वाढल्याचं त्या दृष्टीने दिसून येते। बरोबर, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल। महाड MIDC मध्ये 2 दिवसांपूर्वी म्हणजेच 29 मार्चला एक माओवादी पकडण्यात आला। बिहारच्या स्पेशल टास्क फोर्सने या माओवाद्याला महाड MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नडगाव इथल्या काळभैरव नगर इथून पकडलं। हा माओवादी महाड MIDCतील एका बढिया नामांकित कारखान्यामध्ये बिगार म्हणून काम करत होता अशी माहिती समोर येते। या कारखान्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेट देणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। ज्या कंपनीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेट देणार आहेत अशी चर्चा आहे, त्याच कंपनीत हा नक्षलवादी बिगारी म्हणून काम करत होता। त्यामुळे बिहार टास्क फोर्सची ही कारवाई अधिक महत्त्वाची ठरते। हरियाणातील पानिपतमध्ये महाराष्ट्र सरकारच्या अर्थसहाय्याने उभारण्यात येणाऱ्या पानिपत स्मारकाकरता जमीन संपादनाचं काम सुरू झालंय। राज्य सरकारच्या वतीने कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल यांची याकरता समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। पानिपतमध्ये झालेल्या युद्धात मराठ्यांचे गौरवगाथा सामान्यांच्या समोर यावी याकरता या स्मारकाला मराठा शौर्य स्मारक म्हणून नामांतरित करून आगामी पानिपत महोत्सवात स्मारकाचं लोकार्पण करण्याचा मानस आहे। या पानिपतच्या भूमीवर आलेले ते पहिले मुख्यमंत्री होते आणि त्यांनी इथं येऊन येणाऱ्या 14 जानेवारीला आम्हाला शब्द दिला होता की गेल्या 14 जानेवारीला आता गेलेल्या 14 जानेवारीला आम्हाला शब्द दिला होता की इथं जे स्मारक होईल ते जमीन अधिग्रहणासाठी महाराष्ट्र सरकार जिम्मेदार राहील आणि ते घेऊन देईल। आणि बरोबर 2 महिन्यात जे आता गेलेलं अधिवेशन झालं बजेट अधिवेशन त्याच्यामध्ये आदरणीय अजितदादा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत, त्यांनी याच्यासाठी निधी उपलब्ध केला आणि तरतूद केली। किती निधीची तरतूद केली? 10 एकर जमिनीसाठी जो निधी लागेल तो देण्यासाठी ते महाराष्ट्र सरकार तयार आहे आणि त्याचा GRE निघालेला आहे।
हरियाणा के मुख्यमंत्री आए और महाराष्ट्र के मुख्यमंत्री आए और शिंदे जी आए और रेल मंत्री जी आए। हमने सबसे अनुरोध किया कि ये सुंदर से सुंदर बने और यहाँ स्टैचू भी लगे। जो सारी बरादरियों के यहाँ शहीद हो रहे हैं, चाहे दानक बरादरी है, चाहे गडरिया बरादरी है, चाहे ब्राह्मण बरादरी है, चाहे मराठा बरादरी है, सारे जो शहीद हो रहे हैं सबके स्टैचू लगे और अच्छे से अच्छे सुंदर बने। यहाँ पार्क अच्छी बने और आने जाने का रेस्टोरेंट यहाँ बने और जैसे कि रिफाइनरी ना 20 करोड़ रुपए दिए हैं